मोठी बातमी येते। वन नेशन वन इलेक्शनला मंजुरी मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि संसदेमध्ये हा ठराव मांडण्यात आला आणि या ठरावाला मंजुरी मिळाल्याची माहिती मिळते सूत्रांकडून। देशामध्ये वन नेशन वन इलेक्शनचं विधेयक ठेवण्यात आलेलं होतं आणि या प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। त्यामुळे देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक आता मंजूर झाल्याचं कळतंय सूत्रांकडून आणि याला कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे वन नेशन वन इलेक्शनच्या प्रस्तावाला। त्यामुळे देशामध्ये होणाऱ्या सगळ्या निवडणुका या एकाच वेळी होणार असं देखील आता त्यावरून स्पष्ट होत आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, वन नेशन वन इलेक्शनच्या विधेयकासंदर्भात काय माहिती मिळते? केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक होती। साधारणतः दुपारी 1 वाजता ही बैठक होती। या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली। या बैठकीमध्ये एक देश एक निवडणूक या संदर्भात जो डॉक्टर रामनाथ कोविंद माजी राष्ट्रपती यांनी जो अहवाल तयार केला होता त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। या संदर्भात आता संसदेच्या अधिवेशनात या संदर्भात त्यांना एक विधेयक, कम्पॅरेटिव्ह विधेयक असं म्हणता येईल की विधानसभा आणि लोकसभेच्या संदर्भात एक विधेयक सादर करावं लागेल आणि ते विधेयक पारित झाल्यानंतर देशामध्ये एक निश्चितपणे असं म्हणावं लागेल की एक देश एक निवडणूक करण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला होईल। यासाठी प्रथम कायदा तयार होईल आणि कायद्यानंतर देशात एकाच वेळी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा होईल आणि निश्चितपणे या दोन्ही ज्या निवडणुका आहे एकत्रितपणे घेण्याची अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला मिळेल। बरं, मात्र हे विधेयक मांडलं गेलं मात्र त्याला मंजुरी मिळाल्याची माहिती ही पक्की मिळाली आहे का? कारण सूत्रांकडून आपल्याला तशी माहिती मिळते जर कॅबिनेटची मंजुरी या प्रस्तावाला मिळाली तर मग देशातल्या निवडणुकीच्या पॅटर्नमध्ये काय बदल होतील? प्रशांत, या संदर्भात एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जे अधिकार असतात पण सोबतच आज जे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये हे विधेयक सादर करण्याकरिता मंजुरी देण्यात आली। बरं प्रशांत, थोडंसं थांबवते मात्र